मित्रांनो, आपलं हटके कुकमध्ये स्वागत आहे। मी आहे नम्रता। आता आपण बघणार आहोत होममेड चीजची रेसिपी। हे बघा किती स्ट्रेचेबल आहे हे चीज आणि कसं आणि बनवायचं ती पद्धत तुम्हाला मी सांगते। चला तर आपण बघूया। चीजसाठी लागणारं साहित्य अर्धा लिटर कच्चं दूध घेतलेलं आहे, विनेगर 5 चमचे घेतलेला आहे आणि उकळलेलं पाणी 1 बाउल भरून घेतलेलं आहे। चला तर मग चीज बनवण्याची पद्धत। पातेलं घेतलेलं आहे मी आणि आपल्या बोटाला सहन होईल इतपतच दूध गरम करायचं। जर तुम्ही जास्त प्रमाणाच्या बाहेर दूध गरम केला तर त्याचं पनीर होईल। आपल्याला चीज बनवायचं आहे। बारीक गॅसवर आपण दूध कोमट करून घेत आहोत। दूध हे आपलं अगदी बोटाला सहन होईल असं कोमट झालेलं आहे आणि विनेगर आपण थोड्या थोड्या प्रमाणात टाकून हलवून घ्यायचं आहे। एकदम जास्त टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं टाकायचं आणि पूर्ण ढवळून एकसारखं घ्यायचं। आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे। दूध फाटायला सुरुवात झालेली आहे आणि मग आता मी विनेगर सगळं पूर्ण ओतलेलं आहे। हे बघा सगळं व्यवस्थित हलवून घ्या आणि जरा शिल्लक राहिलेलं आहे ते सुद्धा मी परत ओतणार आहे। आता आपण चीज झालेलं आपलं हे चांगलं स्वच्छ पिळून घ्यायचं। जरा सुद्धा पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं नाही, अगदी दाबून दाबून पाणी काढायचं। तर चीज आपण हे गाळून घेतलेलं पाणी खूप पौष्टिक असते, शरीराला अगदी चांगलं असतं। ह्या पाण्यामध्ये आपण पीठ मळून घेऊ शकता किंवा पीठ मळलं तरी सुद्धा चालते, की हे पाणी फेकून देऊ नका। ह्याचा उपयोग दुसऱ्या सुद्धा ह्याच्यासाठी तुम्ही करू शकता। आता आपण उकळलेलं गरम पाणी घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण चीज 10 मिनिटं ठेवू शकता, जेणेकरून त्याचा आंबटपणा पण चांगला जाईल आणि चीज पण छान स्ट्रेचेबल आणि होईल। आता आपलं चीज झालेलं आहे, 10 मिनिटं होऊन गेलेलं आहे। आपण एक चमच्याच्या साहाय्याने किंवा कशाने तरी चीज बाहेर काढू शकता, कारण गरम पाणी असते आणि किती सॉफ्ट आणि किती मऊ झालेलं आहे बघा तुम्ही। आता मी तुम्हाला आपली चीज दाखवणार आहे, किती स्ट्रेचेबल किती सॉफ्ट झाली आहे ती बघा, किती स्ट्रेचेबल होते चीज ही। हे बघा किती स्ट्रेच होते। आपलं हे चीज झालेलं आहे, आता मस्त सॉफ्ट झालेलं आहे। ह्याचं पाणी परत एकदा पिळून काढायचं आहे आणि नंतर परत आपण हे 2 मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि परत पाणी निथळून काढायचं आहे। आता हे आपलं चीज झालेलं आहे, हे आपण गरम पाण्यात चीज 2 मिनिटं ठेवणार आहोत। आता आपले 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण हे चीज गरम पाण्यातून काढून थंड पाण्यामध्ये, फ्रीजमधल्या अगदी आयसिंगचं पाणी मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे चीज 2 मिनिटं ठेवणार आहोत। आपण आता गार पाण्यात अगदी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घालणार आहोत, व्यवस्थित 2 मिनिटं ठेवणार आहोत आणि परत लगेच काढून घेणार आहोत। आणि बघा आता आपलं स्ट्रेचेबल किती झालेलं आहे चीज, अगदी सॉफ्ट आणि अगदी मऊ झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही। आता आपलं चीज झालेलं आहे। आता आपण हे प्लास्टिक पिशवीमध्ये चीज ठेवणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये हवा जाऊ नये। अगदी चांगलं व्यवस्थित पॅक करून एका डब्यामध्ये फोल्ड करून ठेवणार आहोत आणि हे फ्रीजमध्ये 7 ते 8 तास ठेवणार आहोत। तर आपण पॅक करून हे डब्यामध्ये ठेवणार आहोत 7 ते 8 तासासाठी आणि सारखं उघड बंद करू नये, नाहीतर चीज आपलं अगदी स्ट्रेचेबल होणार नाही। जर तुम्हाला चीज हे जास्त दिवस टिकवायचं असेल तर चीज हे डीप फ्रीजमध्ये ठेवा। आता आपले 7 ते 8 तास पूर्ण झालेले आहेत। आता आपण हे चीज काढून बघूया कसं झालं ते। आता आपण चीज हे काढून बघितलं आहे, हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे चीज, मस्त झालं आहे, अगदी मऊ सूत। आता मी तुम्हाला ही चीज एका नवीन रेसिपीमध्ये घालून दाखवलेली आहे आणि आता बघा ही आपली चीज किती स्ट्रेचेबल झालेली आहे ती, हे बघा बघू शकता तुम्ही। जर तुम्हाला माझी ही चीजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।